नमस्कार मित्रांनो, तब्बल 152 पदांसाठी कायमस्वरूपी भरतीची एक जबरदस्त संधी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. यामध्ये अधिकारी, लेखापाल, लिपिक, स्टेनोग्राफर, शिपाई, ड्रायव्हर यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जात आहे आणि यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे या पदांमार्फत महाराष्ट्रातच नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना दिली जाणार आहे. यासाठी तुम्ही 10वी, 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता परभणी DCC बँक म्हणजेच परभणी जिल्हा बँकेमार्फत ही पदभरती केली जात आहे. तब्बल 152 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2025 पासून 10 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मिडल मॅनेजमेंट, ज्युनियर मॅनेजमेंट आणि सपोर्टिव्ह स्टाफ यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जात आहे. यासाठी उमेदवारांनी www.parbanidccbank.com या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांमार्फत जॉब करण्याची उत्तम संधी दिली जाणार आहे. आता यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे, किती जागा असणार आहे, हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पहिलं पद जे आहे ते लॉ ऑफिसर असणार आहे. 2 जागा असणार आहे आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसहित तुमची LLB पूर्ण असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त या पदासाठी 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. 21 ते 38च्या दरम्यान उमेदवारांचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे. पुढचं पद आहे चार्टर्ड अकाउंटंट. हे पद असणार आहे. 1 जागा असणार आहे. यासाठी तुमचं CA असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे आणि याही पदासाठी उमेदवारांचं वय 21 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, 3 नंबरचं पद आहे IT ऑफिसर बँकिंग. हे पद असणार आहे. 4 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधलं BE किंवा BTech असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त MCA झालेल्या उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. मात्र कमीत कमी 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे. आता या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय 21 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. पुढचं पद आहे IT ऑफिसर बँकिंग. ग्रेड 2चं हे पद आहे. 6 जागा असणार आहे आणि याही पदासाठी उमेदवारांचं कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमधनं BE किंवा BTech असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी MCA केलेला आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या पदासाठी तुम्हाला लागणार नाही, म्हणजे फ्रेशर उमेदवार देखील या पदासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात. पुढचं पद आहे अकाउंटंट म्हणजे लेखापाल. हे पद आहे. 2 जागा असणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसहित तुमचं BCom असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्राचा 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे. त्यानंतर क्लर्क म्हणजे लिपिक. सर्वाधिक जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे. 129 जागा असणार आहे आणि यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 50% गुणांसहित उमेदवारांचं पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. याही पदासाठी फ्रेशर उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समधनं किंवा BSc पदवी घेतलेली आहे किंवा इंजिनिअरिंगमधनं पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे. स्टेनोग्राफरची देखील 1 जागा या पदासाठी या ठिकाणी भरली जाणार आहे. पुढचं पद आहे सब स्टाफ प्यून. हे पद असणार आहे. म्हणजे शिपाई ही पद आहे. 5 जागा असणार आहे. यासाठी कमीत कमी 10वी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. फ्रेशर उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. 21 ते 38च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे. आणि सर्वात शेवटी ड्रायव्हर म्हणजे चालक हे पद असणार आहे. 2 जागा असणार आहे. याही पदासाठी कमीत कमी 10वी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. याही पदासाठी फ्रेशर उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. तुम्ही कोणत्याही पदासाठी तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. आता यामध्ये उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीचे 24 महिने म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीसाठी उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या कालावधीमध्ये बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 या पदासाठी 25,000, तर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी 21,000 आणि उरलेले जे पद आहे जसे क्लर्क लेवलचे 18,000 आणि सब स्टाफ लेवलचे 15,000 इतका पगार उमेदवारांना प्रोबेशन काळात दिला जाणार आहे. मात्र हा नियमित पगार नसणार आहे. मित्रांनो, 2 वर्षानंतर तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला लगेचच परमनंट केलं जाणार आहे आणि बँकेच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील दिला जाणार आहे. त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रत्येक पदासाठी पे स्केल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे.
तुम्हाला बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट या ठिकाणी दिले जाणार आहे. जसे तुम्ही बघू शकता मिडल मॅनेजमेंट या पदासाठी 39,000 तर ज्युनियर मॅनेजमेंट या पदासाठी 31,000पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. 10 डिसेंबर 2025 ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. संकेतस्थळ तुम्ही या ठिकाणी बघू शकता www.parbanidcbank.com यावरती आल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस सर्व विचारलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभवासंदर्भाची डिटेल असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये उमेदवारांना 944 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता. यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन दिलेल्या आहे. फॉर्म भरतेवेळी कशा पद्धतीने फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, त्याची साईज किती असायला हवी, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये मित्रांनो एक्झामचं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 आणि ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 म्हणजेच क्लर्क या पदांसाठी मित्रांनो सब्जेक्ट नॉलेज, रिजनिंग, इंग्लिश नॉलेज, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशा 5 विविध विषयावरती प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. 150 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी 90 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. हे सर्व प्रश्न फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त जे उरलेले पद आहे सबस्टाफ आणि पिऊन लेवलचे, यासाठी मात्र 3 वेगवेगळ्या सेक्शनवरती म्हणजे 3 वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. मित्रांनो वरील सर्व पदांसाठी या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतरच उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच इंटरव्ह्यू, मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. या सर्व जी एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी 0.25 इतके निगेटिव्ह मार्किंग देखील या ठिकाणी असणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. मात्र मुलाखत तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही लँग्वेजमध्ये देऊ शकता. बाकी काही जनरल इन्स्ट्रक्शन उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेले आहे. ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. तसेच मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अचूक द्यायचा आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते फ्युचरमध्ये केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. 152 पदांची ही मोठी आणि कायमस्वरूपी संधी तुम्हाला या बँकेमार्फत दिली जाणार आहे. तर मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.